गेल्या काही वर्षांपासून भारताचा स्पेस प्रोग्राम हा भारतासाठी अभिमानाचा विषय राहिला आहे। चंद्रयान, मंगलयान, आदित्य L1 जग भारताकडे एक जबाबदार आणि रिलायबल स्पेस पॉवर म्हणून पाहायला लागले। पण अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NSA अजित डोवाल यांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरला पाठवलंय। एक गुप्त भेट, कोणताही गाजावाजा नाही। गेल्या 9 महिन्यात भारतासोबत 2 गंभीर घटना घडल्या आहेत। भारताच्या सर्वात विश्वासू रॉकेटपैकी एक असलेल्या PSLVचे सलग 2 मिशन फेल झाले आहेत। यातच डोवाल यांची सिक्रेट भेट अनेक गंभीर प्रश्न निर्माण करते। ही भेट म्हणजे यावर फक्त चर्चा आहेत की काय गंभीर पावलं भारत उचलणार आहे, सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। PSLV म्हणजेच पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हा तोच रॉकेट आहे ज्याने भारताला रिमोट सेन्सिंगमध्ये जागतिक स्तरावर पोहोचवलंय। 33 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड, शेकडो यशस्वी लॉन्च आणि जगभरातल्या देशांचा विश्वास, यामुळे PSLV फेल होणं ही साधी गोष्ट नाहीये। पहिला धक्का होता 18 मे 2025 ला। इस्रोचं 101 मिशन EOS-09 नावाचा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट PSLV द्वारे लॉन्च केला जात होता। हा सॅटेलाइट फक्त फोटो काढणारा नव्हता, तो प्रत्येक हवामानात पृथ्वीचे निरीक्षण करू शकणारा होता। शेती, डिझास्टर मॅनेजमेंट, पूर, दुष्काळ, सीमावर्ती भागातल्या हालचाली अशा सगळ्याच गोष्टींसाठी हा सॅटेलाइट अत्यंत महत्त्वाचा होता। सकाळी ठरलेल्या वेळेला रॉकेटने टेक ऑफ केलं। पहिलं आणि दुसरं स्टेज व्यवस्थित पार पडलं, पण तिसऱ्या स्टेजवर पोहोचताच मिशन फेल झालं। अचानक, कोणताही पूर्व इशारा नाही, काहीच नाही। यानंतर काही महिन्यातच 12 जानेवारी 2026 ला दुसरं मोठं फेल्युअर आलं। यावेळी इस्रोचा नाही तर न्यू स्पेस इंडिया लिमिटेडसाठीचा कमर्शियल मिशन होता। PSLV 16 सॅटेलाइट्स घेऊन अवकाशात झेपावलं होतं। यात DRDOचा स्ट्रॅटेजिक इमेजिंग सॅटेलाइट अन्वेषा सुद्धा होता, म्हणजेच थेट देशाच्या संरक्षणाशी संबंधित मिशन होतं। लॉन्च व्यवस्थित झाला, पण पुन्हा एकदा तिसऱ्या स्टेजच्या वेळी रॉकेटचा रूट भरकटला आणि सगळे सॅटेलाइट स्पेसमध्ये हरवले। इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, दोन्ही वेळा फेल्युअर PSLVच्या तिसऱ्या स्टेजवर झाले। हा फक्त योगायोग आहे की या सेम पॅटर्नमध्ये काहीतरी वेगळंच दडले, यावर सगळेजण सध्या विचार करताय। या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली की हे फक्त टेक्निकल चूक आहे की यामागे काहीतरी वेगळं कारण आहे। कारण स्पेस प्रोग्राम्स आज फक्त विज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत। स्पेस आता युद्धाचं चौथं रणांगण मानलं जातं। जो देश स्पेसमध्ये मजबूत तो डिफेन्स, इंटेलिजन्स, कम्युनिकेशन आणि इकॉनॉमीमध्येही मजबूत मानला जातो। याच परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NSA अजित डोवाल यांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरला पाठवलंय, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे। ही भेट पूर्णपणे गुप्त होती, ना VIP प्रोटोकॉल ना कोणतीही अनाउन्समेंट। त्यांनी VSSCचे डायरेक्टर आणि सिनियर सायंटिस्टशी थेट चर्चा केली, कारण बाकीची चर्चा इतकी वाढली होती की भारताचा स्पेस प्रोग्राम जाणून बुजून कमजोर केला जातोय का, अशा टाईपचे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते। काही स्पेस एक्सपर्ट जसे की डॉक्टर चैतन्य गिरी असं मानतात की टेक्निकल फेल्युअर व्यतिरिक्त इंडस्ट्रियल सॅबोटॅजची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। आता सॅबोटॅज म्हणजे थेट बॉम्ब लावणं नाही, छोट्या गोष्टी जसं की सॉफ्टवेअर कोड, मटेरियल क्वालिटी, सप्लाय चेन, ह्युमन एरर यामध्ये मुद्दाम केलेली छेडछाड सुद्धा असू शकते। पण सरकारने ऑफिशियली हे सांगितले की सध्या कोणताही जासूसी किंवा सॅबोटॅजचा पुरावा नाहीये। मे 2025च्या मिशनसाठी फेल्युअर ॲनालिसिस कमिटी नेमली गेली होती, जिने PMOला रिपोर्ट दिलाय। जानेवारी 2026च्या मिशनची चौकशी अजून सुरू आहे आणि त्यात एक्सटर्नल एक्सपर्टची टीम सुद्धा आहे। तरी भारताचा अनुभव सांगतो की ही भीती काही निराधार नाहीये। भूतकाळात भारताच्या न्यूक्लिअर आणि स्पेस प्रोग्राम्स भोवती संशयास्पद घटना घडल्या आहेत। डॉक्टर होमी भाभा यांचा प्लेन क्रॅश, ज्यामध्ये CIA सॅबोटॅजचा दावा करणारी पुस्तकं आजही उपलब्ध आहेत। डॉक्टर विक्रम साराभाई यांचा अचानक मृत्यू, ज्यांची ॲटॉप्सी झाली नाही। डॉक्टर नंबी नारायण यांच्यावर लावलेला खोटा जासूसी आरोप, ज्यामुळे भारताचं क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीमध्ये जवळजवळ दशकभर नुकसान झालं। आजही इस्रोवर दररोज 100 पेक्षा जास्त सायबर अटॅकची नोंद होते। DRDOचे वैज्ञानिक हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची प्रकरणं समोर आली आहेत। म्हणजेच भारताची वैज्ञानिक ताकद ही कायमच कुणाच्या तरी निशाण्यावर आहे असंही म्हटलं जात आहे। म्हणूनच PSLVचे सलग 2 फेल्युअर ही केवळ रॉकेटची चूक म्हणून पाहणं कदाचित अपूर्ण ठरेल, कारण हा कदाचित एक इशारा आहे। भारत ज्या वेगाने स्पेसमध्ये पुढे जातोय त्याच वेगाने भारताच्या अपोजिट सुद्धा काही फोर्सेस काम करतायत। संशय अगदीच निराधार नाही म्हणता येणार। शेवटी एक गोष्ट नक्कीच आहे की इस्रो अजूनही मजबूत आहे। PSLV अजूनही भारताचं विश्वासू रॉकेट आहे, पण अलर्ट राहणं, इन्क्वायरीमध्ये ट्रान्सपरन्सी आणि आपल्या वैज्ञानिकांची सुरक्षा हे आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचं झालंय। काय वाटतं तुम्हाला या विषयावर कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा।